एका उच्च शिक्षित तरुणाने दुचाकींची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। चोरी केलेली दुचाकी विक्री करताना पकडले जाऊ नये यासाठी त्याने चक्क दुचाक्यांचे पार्ट्स वेगवेगळे करून विक्री करण्याचे ठरवले। मात्र पार्ट्स विक्रीसाठी फिरताना खडक पोलिसांनी त्याला पकडला आहे। त्याच्याकडून 7 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। गौरव राजकुमार शर्मा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गौरव हा पदवीधर असून हॉटेल मॅनेजमेंटची पदवीही उत्तीर्ण आहे। चोरलेल्या वाहनांच्या सुट्या पार्ट्सची विक्री करण्यासाठी एक व्यक्ती फिरत आहे अशी माहिती पोलीस हवालदार फहीम सय्यद आणि पोलीस शिपाई आशिष चव्हाण यांना मिळाली। तसेच त्याच्याकडे तपास केला असता खडक 2, वानवडी 3, भोसरी आणि पौड पोलीस ठाणे प्रत्येकी 1 असे एकूण 7 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। तसेच आरोपीवर चतुर्शृंगी पोलीस ठाणे आणि वाकड पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत। खडक पोलीस स्टेशनला CR नंबर 123/2019 या वाहन चोरी गुन्ह्याचा तपास चालू होता। या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्हाला आमच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की किशन नामी गौरव शर्मा मूळचा राहणारा गाझियाबाद उत्तर प्रदेश हा गाड्या चोरतो आणि त्याने हा गुन्हा केला असल्याचे आम्हाला बातमीदाराने बातमी दिली। तर त्याच्या अनुषंगाने आमच्या DBचे कर्मचारी फहीम शेख आणि आशिष चव्हाण यांनी त्या बातमीवरती वर्कआउट करून आम्हाला कळवले। या बातमीच्या अनुषंगाने आम्ही आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आमच्या DB पथकाने याच्यावरती कारवाई केली आणि आरोपी इसम गौरव शर्मा याला आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक केली। त्याच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही तपास केला असता त्याने पुणे आणि पुणे परिसरातून एकूण 7 मोटरसायकली चोरल्या असल्याचे आमच्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे। सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरचा आहे, सराईत आहे। त्याच्यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल आहेत, वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत। आरोपी जो आहे गौरव शर्मा याच्याकडे तपास केला असता खडक पोलीस स्टेशनचे 2 वाहन चोरीचे गुन्हे, वानवडी पोलीस स्टेशनचे 3 वाहन चोरीचे गुन्हे, त्यानंतर भोसरी पोलीस स्टेशनला 1 गुन्हा दाखल आहे आणि पौड पोलीस स्टेशन असा 1 गुन्हा दाखल आहे। असे एकूण 7 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। गौरव शर्मा हा BA ग्रॅज्युएट आहे आणि हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स सुद्धा केलेला आहे। शिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे आणि तो पार्किंगला असलेल्या गाड्यांना चावी लावायचा, त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या चावीच्या अनुषंगाने चावी लावायचा आणि जी गाडीचं लॉक उघडलं जाईल अशा गाड्या तो चोरायचा। आरोपीने गाड्या चोरल्याच्यानंतर पूर्ण गाडी विकल्याचे अजून काही तपासामध्ये निष्पन्न नाही आहे, तपास चालू आहे। आरोपी हा गाडींचे स्पेअर पार्ट मोकळे करून सुट्टे स्पेअर पार्ट विकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे। तो आता कुठे विकत होता किंवा विकायचा होता याच्याबाबत आमचा पुढचा तपास चालू आहे।